त्यामुळे मी तुमच्या मनापासून सर्वांचे बी आभार मानतो आणि मला या व्यासपीठावर बोलवलं, माझा सन्मान केला त्याबद्दल मी धन्यवाद देतो. द्राक्ष शेतीत आजचं वास्तव जर परिस्थिती बघितली तर द्राक्ष शेतीचं वास्तव ही बिळूळ परिसर आपला द्राक्ष शेतीवर आर्थिक उदरनिर्वाह चालतो. हलक्या जमिनी, दुष्काळी भाग, द्राक्ष पीक हे आपलं प्रमुख पीक आहे. द्राक्ष पिकासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं वास्तव परिस्थिती आजची जरा अडचणीची आहे, परंतु यावर सुद्धा चांगला मार्ग निघायला लागलेला आहे. वेगवेगळ्या तुम्हाला व्हरायटी आम्ही द्राक्ष संघामार्फत देतोय. काय आम्ही आमच्या पद्धतीने देणार आहे. बेदाण्याच्या व्हरायटी असतील, कलरमधल्या व्हरायटी असतील, आपण त्या दृष्टीनं काम करायचं आहे. येणाऱ्या काळात आपल्याला द्राक्षात मेकॅनायझेशन, सप्टेंबर महिन्यात आपण द्राक्ष संघाचं चर्चासत्र सांगलीत बोलवतोय 15 ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान. त्यावेळेला द्राक्षात मजुरीचं काम कसं कमी होईल, मजूर कमी लागतील ह्यासाठी मशिनरी, मेकॅनायझेशन, ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर अशा सुविधा आपण आणणार आहे. आणि द्राक्ष शेतीच्या बाबतीतलं जी काय तुम्हाला कमी माणसात कमी खर्चात द्राक्ष शेती कशी करायची यासाठी आपण द्राक्ष संघामार्फत काम करणार आहे. आणि त्या संघाच्या व्यासपीठावरून तुम्हाला विस्तारित सांगितले जाईल, कारण इथं वेळ अपुरा आहे. दुसरा भाग द्राक्ष शेती, तुम्ही घाबरू नका, कड काढा फक्त. द्राक्ष शेतीचं एवढं मोठं वैभव आहे की द्राक्ष शेतीत आज भारताचा क्रमांक जगातल्या उत्पादनात फक्त 6वा क्रमांक आहे. 9व्यावरून 6व्यावर आलो. जगात 1 नंबरला चायना द्राक्ष उत्पादक आहे आणि चायनाचं द्राक्ष उत्पादन हे आपल्यापेक्षा तिपटीनं चौपटीनं उत्पादन आहे, म्हणजे 1,32,000 टनाचं आहे आणि आपलं फक्त 35,000 टन उत्पादन आहे. आपल्याला अजून मोठा स्कोप आहे द्राक्ष शेतीत. जगात द्राक्षाची प्रचंड मागणी आहे. मजुरीचा दर आज कॅनडा सारख्या देशात किंवा ऑस्ट्रेलिया देश असू दे किंवा युरोपियन देश, ब्राझील असेल, युरोपियन कंट्री देशात मजुरीचा दर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तिथे द्राक्ष शेती परवडत नाही. भारत हा असा देश आहे, चीन आणि भारत, की इथं द्राक्ष शेतीला मजुरी स्वस्त मिळत असल्यामुळं आपल्या द्राक्षाला जगावर राज्य करण्यासाठी भाव मिळणार आहे. आणि आपण लोकांनी फक्त दर्जेदार द्राक्ष आणि दर्जेदार बेदाणा उत्पादन केलं पाहिजे. मला सकाळीच वाणिज्य मंत्रालय, भारत सरकारच्या पियुष गोयल यांच्या ओएसडीचा फोन होता आणि त्यांचं मत असं आहे की 2,000 टन बेदाणा, 2,000 कोटी रुपयाचा बेदाणा एका युरोपला मागणी आहे. त्यातला फक्त भारतातनं 100 कोटीचा माल जातो. म्हणजे आपल्याला अजून 1,900 कोटीचा स्कोप आहे बेदाण्यासाठी. द्राक्षाची सुद्धा मार्केट आपल्याला मोठा स्कोप आहे 40 देशात. त्यामुळं आपल्याला द्राक्ष शेतीला येणाऱ्या काळात स्कोप आहे. द्राक्ष शेतीला आपण म्हणतो की अडचण आल्या, आता अडचण नाही तर द्राक्ष शेतीची सुरुवात झाल्या. फक्त आपण तंत्रज्ञान सांभाळून घेणं, तंत्रज्ञान समजून घेऊन द्राक्ष शेती केली पाहिजे. कारण तंत्रज्ञान जर समजून घेऊन द्राक्ष शेती केली तर आपल्याला येणारा काळ अतिशय चांगला असणार आहे. सांगली, सोलापूर, विजापूर, बेळगाव जिल्ह्याचा या एवढ्या बेल्टमध्ये मल्टिपल द्राक्ष म्हणजे बेदाणा होतो, एक्सपोर्ट होतो आणि लोकल मार्केट होतं लांबड्या द्राक्षांचं. आपल्याला इथं आयसीडी पोर्ट पण आपण परवा मोर्चाच्या माध्यमातून मागितलं. आयसीडी पोर्ट म्हणजे इनसाइड कंटेनर डेपो. इनसाइड कंटेनर डेपो म्हणजे काय तर आपल्याला एक्सपोर्ट करायसाठी लागणारं कंटेनर आहे ते आपल्या जत कवठेमंकाळच्या एरियात आम्ही मागणी केली. ती जर मिळालं तर इथला लहान लहान बागायतदार स्वतः ग्रोअर एक्सपोर्टर म्हणजे स्वतः निर्यात करू शकणार आहे आणि आपल्या द्राक्षाचं मार्केट, बेदाण्याचं मार्केट आपण उभा करणार आहे. सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला वरदान ठरलेल्या पिकाला जीवदान देण्यासाठी आम्ही सगळी जीवापाड काम करतोय. आपलं सहकार्य मिळतंय. दुसरा भाग द्राक्ष शेतीत, आज आपण बरीच लोक द्राक्ष शेतीत खालचा भाग विसरून गेलोय की खाली जमिनीवर कोणाचं काम नाही, माती पाणी पानदेठ तपासत नाही. तर आपण त्याच्या सुद्धा मागे लागलं पाहिजे. माती पाणी पानदेठ तपासून घ्या. एप्रिल महिन्यात माती तपासा, पाणी तपासा आणि पानदेठ 2 वेळा तपासून घ्या आणि ऑक्टोबर छाटणीत पण करून पानदेठ तपासून घ्या. तुम्हाला त्याचा कमी खर्च आणि योग्य मार्गदर्शन तुम्हाला तुमचंच रिपोर्ट सांगतील. दुसरा भाग, आज जर इथे एवढ्या महिला भगिनी, माता भगिनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत. चीनमध्ये द्राक्ष शेती केली जाते. चीनमध्ये कुठलाही पुरुष द्राक्ष शेती करत नाही, ठराविक पुरुषच करतात. पुरुष सगळे बाहेर कामाला जातात किंवा वेगवेगळे ड्युटी करतात, व्यवसाय करतात आणि चीन मधल्या सगळ्या महिला द्राक्ष शेती करतात. आणि भारतात फक्त 4 लाख एकर बाग आहे आणि चीनमध्ये
8.5 लाख एकर बाग आहे आणि त्या सगळ्या महिला बागा बघतात. त्यामुळे माता भगिनींना माझी पण विनंती आहे की आपण घर काम करत करत बागा सुद्धा चांगल्या बघणं गरजेचं आहे आणि त्यासाठी तुमचा पुढाकार असणं गरजेचं आहे. आम्ही महिलांना सुद्धा द्राक्ष संघाच्या सेमिनारमध्ये सांगलीला गेल्या वेळेला 101 महिला आल्या होत्या. असंच बिरुळ आणि ह्या परिसरातनं मोठ्या प्रमाणावर महिलांनी सुद्धा त्या धनंजय गार्डनला आपण जे घेतो चर्चासत्र त्यात सहभाग घ्यावा. ह्याच्या पुढे जाऊन जे आज द्राक्ष शेतीचं 5 लाख टन बेदाण्याची आवश्यकता आहे भारताच्या बाजारपेठेला, जो बेदाणा आज फक्त 1.25 लाख टन होतो. मोठा स्कोप आहे. द्राक्षात सुद्धा जर आज आपण बघितलं तर चीनची लोकसंख्या आणि आपली लोकसंख्या बरोबर आहे. चीनला 8 लाख एकर आणि आपण 4 लाख एकर आहे. म्हणजे अजून 4 लाख एकर बाग आपल्याला झाली तरी अडचण नाही. फक्त आपल्याला दर्जेदार द्राक्ष पिकवणं ह्याच्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे. एवढा मोठा स्कोप आहे. द्राक्ष शेती ही कमी पाण्यातली चांगलं पैसे देणारं पीक आपल्या भागाला मिळालंय. ह्याच्यावर तंत्रज्ञानयुक्त काम करणं आणि तंत्रज्ञानयुक्त कामातनं आर्थिक उन्नती करणं ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आज आपल्याला द्राक्ष शेतीचा परकीय चलन आपण जवळजवळ 3,500 कोटीचं द्राक्ष शेतीतनं मिळतं बेदाणा आणि द्राक्षातनं. भविष्य काळात आपल्याकडे एवढी क्षमता आहे की आपल्याला थोड्या शासनानं धोरणं बदलली आणि सुविधा दिल्या तर आपल्याला नक्कीच 10,000 कोटी रुपये आपण परकीय चलन सरकारला मिळवून देऊ. एवढी क्षमता आपल्या बागायतदारांच्यात आहे. आपण लोक एवढं चांगलं काम करत असता अजून थोडं चांगलं काम करू. जगभरातली टेक्नॉलॉजी तुम्हाला देण्याचं काम आम्ही द्राक्ष संघाच्या मार्फत करू. फक्त तुम्ही आमच्या संपर्कात राहा. चर्चासत्र चुकवू नका. द्राक्ष शेतीत वेगवेगळ्या व्हरायटीचं कलर व्हरायटीचं सुद्धा नियोजन करा. आपल्याकडे फक्त लांबड्या द्राक्षांचीच व्हरायटी केल्या जाते. व्हरायटीची नावं घेत नाही वेळेअभावी. परंतु कलर व्हरायटीकडे वळा. आज चीन सारख्या देशात जिथं शाईन मस्कत सारखी व्हरायटी घेतली जाते की त्यांच्याकडं कुठलाही दावणी करपा रोग येत नाही अशी व्हरायटी आहे, ती पण आपल्या भारतात आलेली आहे. अजून एक रेड व्हरायटी चांगली आली की तिला जगभरात मागणी आहे की ती व्हरायटी सर्वसाधारणपणे आज तिचा बाजारभाव जगभरात 35,000 रुपये किलो आहे. 1 किलो द्राक्षाची किंमत किती आहे? 35,000 रुपये. ती सुद्धा व्हरायटी आपल्या भारतात आपण आणायचा प्रयत्न करायला लागलोय. ती सुद्धा व्हरायटी तुम्हाला लवकर मिळेल आणि त्यातनं आपल्याला चांगला उद्धार करायचा आहे. जगावर द्राक्षाचं राज्य निर्माण करायसाठी सांगलीचं आणि ह्या दुष्काळी भागाचं नाव आपल्याला जगाच्या इतिहासात द्राक्ष शेतीत करायचं असेल तर आपल्याला वेगवेगळे तंत्रज्ञान समजून घेऊन काम केलं पाहिजे. आपल्याला द्राक्ष शेतीत एवढा मोठा चेंज आहे की तो चेंज आपण ऍक्सेप्ट करायचा आहे. आपण जुन्या अंतरात अडकून पडू नका. आपण जुन्या अंतरात अडकून पडलो तर मजुरीचा खर्च वाढतो. मांडव पद्धत बदलावी लागेल. बऱ्याच आपल्याला एक सिंगल वलांडा अंतर 8-5 असेल किंवा 9-5 मशिनरी काम करणार आहे. त्या शेंड मारायचं मशीन, छाटायचं मशीन, पेस्ट लावायचं मशीन, स्प्रेईंगसाठी ड्रायव्हरलेस ट्रॅक्टर, इलेक्ट्रिक ट्रॅक्टर पण आपण पुढल्या महिन्यात आपल्या सेमिनारला आणतोय. ती बघायला मिळेल तुम्हाला. ह्या सगळ्या यंत्रणा बघायला मिळतील आणि त्या दृष्टीने 4 वर्षात नवीन बाग घालताना त्या तंत्रज्ञानानं आपण घातली तर आपल्याला मजुरीचा खर्च कमी येईल. तुम्ही द्राक्षबाग म्हणाल की बाबांनो एवढ्या वाढवू का, घाबरू नका. द्राक्षबाग तुम्ही बिनधास्त येणाऱ्या काळात वाढवा. आम्ही द्राक्ष संघावर तुमच्या आशीर्वादानं बसलोय की तुमच्या द्राक्षाचं सोन्याचा भाव आणण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे. आणि 2028 ते 38 10 वर्ष आमचं एवढं प्लॅन काम चालू आहे की धोरणात्मक निर्णयावर शासन असो किंवा संघ लेवल असो की तुम्हाला 10 वर्ष द्राक्षासाठी सोन्याचे दिवस येणार आहेत असं मला या व्यासपीठावरून महाराजांच्या आशीर्वादानं आपल्याला सर्वांना सांगायचं आहे. तरुण पोरांना दुसरं कुठलं काम नाही. AI टेक्नॉलॉजी आल्या. कुणी पोरं जर म्हणत असाल की माझं पोरग परदेशात जायला काम करेल परंतु आता बेकारी वाढेल आणि ही बेकारी थोपवायचं काम फक्त शेतीच करणार आहे आणि आपल्या दुष्काळ भागात द्राक्ष शेतीच करणार आहे. एक काळ असा असेल की ह्या बिळूरच्या परिसरात 1 गुंठा मोकळी जमीन राहणार नाही. एवढी द्राक्षाची बाग जरी उभी केली तरी अडचण येणार नाही. तुम्हाला आता शाश्वत पाणी आलंय. आता शाश्वत द्राक्ष शेती आपण करायचं आहे. तुम्हाला शाश्वत मार्केटिंगची व्यवस्था द्यायचं काम आम्ही या व्यासपीठावरनं संघाच्या करणार आहे आणि ती तुम्हाला शाश्वतपणे जगाच्या बाजारपेठेत कशी द्राक्ष जातील यासाठी आम्ही काम करणार आहे. पिकवायच्या बाबतीतच बोलायचं म्हटलं तर फार मोठा वेळ लागतो. आपण त्यासाठी बिळूरमध्ये
कदाचित पुढल्या महिन्यात छाटणीच्या अगोदर पिकवायच्या संदर्भात चर्चासत्र घेऊ आणि त्या चर्चासत्राच्या माध्यमातून कशी द्राक्ष पिकवली जातात, काय काम केलं पाहिजे, तुम्हाला माणसांचं काम कसं, स्प्रेइंग टेक्नॉलॉजी कशी, खालचं रूटची मॅनेजमेंट कशी, याविषयी तुम्हाला पुढल्या महिन्यात याच व्यासपीठावर आपण मार्गदर्शन करू. वेगवेगळ्या व्हरायटीबद्दल सांगू. ह्याला 2 तास वेळ लागतो, परंतु आज लिमिटेड बोलण्याची वेळ असल्यामुळं मला विस्तारित तुम्हाला सांगायचं असून सुद्धा सांगता येत नाही. परंतु आपल्याला द्राक्ष शेतीत वैभव उभा करण्यासाठी बऱ्याच टेक्नॉलॉजीचं काम घेऊन करायचं आहे. आज अमेरिकेसारखा देश सुद्धा आपण तिथं 25,000 कंटेनरचं मार्केट आहे, ती सुद्धा अमेरिकन एम्बेसीशी चर्चा करून ती सुद्धा आपण ओपन करायला लागलोय. आपल्या भारतातली द्राक्ष अजून जगात 40 देशात जात नाहीत, ती देश सुद्धा खुलं करायचं काम आपलं चालू आहे. अफगाणिस्तानचा बेदाणा आयात होतो, त्याला आयात कर लावला तर आपल्याला अजून बेदाण्याचा भाव वाढेल आणि द्राक्षाचा पण भाव चांगला वाढणार आहे. आपल्याकडं बेदाण्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी, आपण आता पुसासारखी व्हरायटी, की पुसा म्हणून एक आपल्या इथं काम करणारी सेंट्रल गव्हर्नमेंटची, की त्याची 26 ब्रिक्स आहे, काय व्हरायटी दर्जेदार आहे त्या बेदाण्यासाठी असतील, मार्केटसाठी असतील, त्याचा MOU सुद्धा आपला लवकरच होईल आणि त्या बी तुम्हाला मिळतील. आणि सगळ्यात महत्वाचं की वेळेच्या बंधनामुळे जाता जाता आणखी एक गोष्ट मी सांगेन तुम्हाला, की द्राक्ष शेतीत परवा बसल्यानंतर आज एक पश्चिम भाग आमचा पलूस वाळवा तालुका, जत तालुक्यात जमीन जास्त आहे आणि स्वस्त मिळते म्हणून बरीच लोक इकडे जमिनी घेतल्या, बागा पण लावल्या. तसं आज जत तालुक्यात सुद्धा जमिनीचं रेट वाढलं, जमिनी आता पूर्ण पाण्याखाली आल्या, प्रत्येकाला वाटणी आपल्या घरातली होईल तशी जमीन कमी पडायला लागली. 10 एकरची 5 एकर भावभाव वाटणी, वायली राहण्यातला आपण म्हणतो त्याला, अशी जमिनीचं लँड होल्डिंग कॅपॅसिटी कमी झाली. आज आपल्याला जगात मोठा सोर्स कुठं आहे भविष्यात शेती करायला, तर कॅनडामध्ये आज 1 लाख रुपये एकरनं जमीन मिळते. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा जमीन स्वस्त आहे, करणारे माणसं पाहिजे, तिथल्या शासनाच्या सुविधा असतात. कॅनडात सुद्धा आपल्या भारतातली लोक बरीच चाललेत जमीन खरेदी करायला आणि तिथं बागा, आवाकोडा किंवा फळबागायती करायला लागले. त्यामुळं मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये का सांगतो की तिथं जमिनी स्वस्त आहे, त्या जगाच्या बाजारात आपल्याला शेती चांगली करायची असेल तर तुम्हाला जगाच्या म्हणजे सांगली जिल्हा, भारत देश सोडून सुद्धा बाहेर मोठा स्कोप आहे. त्यासाठी सुद्धा तरुण पोरांनी इंग्लिशचं प्रभुत्व घ्या, चांगलं इंग्रजी शिका, हिंदी चांगलं शिका, तर तुम्ही जगाच्या जवळ जाल. नुसतंच आपण जर इथं गावात बसून मराठी भाषा किंवा आपण मर्यादित भाषेत अडकलो तर जगाशी संवाद आपला कमी राहील. त्यासाठी तुम्हाला आज मला सुद्धा दुर्दैव वाटतंय की मी इथं कर्नाटकच्या बाउंड्रीवर राहायला असून मला कन्नड येत नाही. मला त्यावेळेस जर मी कन्नड शिकलो असतो तर मी आज तुमच्याशी संवाद चांगला साधू शकलो असतो. पण ती माझं दुर्दैव आहे. मी प्रयत्न करतोय शिकण्याचा, परंतु मला वाटायला लागले की मी बी 2-4 वर्षात बऱ्यापैकी कन्नड शिकणार आहे आणि कन्नड बोलणार आहे की तुमच्याशी संवाद मला साधायचा आहे. तसं तुम्ही सुद्धा इंग्रजीवर प्रभुत्व करा, पोरं बाळ चांगली शिकवा. द्राक्षात पैसे मिळतात म्हणून कुठंतरी वायपट जाऊ नका. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक भगिनीने माझ्या घरचंच उदाहरण जाता जाता सांगतो. टायमिंग किती राहिलंय सर? तर आपल्याला सकाळी आपलं कुटुंब कसं असावं, तर नुसतंच द्राक्षावर आपण बोलू, परंतु एक माझ्या कुटुंबाचा अनुभव सांगतो की आमच्या घरात आम्ही फक्त 5 माणसं आहे, मी आणि आमची मंडळी आणि मुलगा मुलग्याची मंडळी आणि मुलगी, ही 5, आणि त्याला झालेली एक नात आहे, ती एक 6 महिन्याची आहे. 6 माणसं आणि वडील. आता वडील काय वयस्कर झाले. आम्ही सकाळी लवकर उठून प्रत्येकानं आपापलं काम करायचं. सकाळी 9ला एकत्र जेवत बसतो आणि 9ला उठलो की, आता पाऊस आहे म्हणून नाही, परंतु मी माझ्या प्लॉटमध्ये बागत जातो, आमची मंडळी मजुरांच्या मागे जाते, मुलगा आणि सुनबाई लॅब आणि कंपनीचं काम बघायला जाते, वेळ पडला की बागत पण येते. आम्ही स्वतःच औषध बी मारतो कधी कधी, ड्रायव्हर असो नसो. आणि दुसरा भाग, एकत्र जेवत असताना आम्ही उद्योगाच्या चर्चा करतो की द्राक्ष शेती, आपला उद्योग, जगात काय चाललंय, हा संवाद आम्ही एकमेकाचा दिवसभर कुठं मिळालेला असतो ते आमच्या कुटुंबात शेअर करतो. तसं आपल्या कुटुंबात सुद्धा तुम्ही पोरं कशी शाळेला जातात, आपला उद्योग काय केला पाहिजे, ह्याच्यावर चर्चा करा. की कुटुंबात माझ्या माहितीप्रमाणे राजकीय चर्चा करू नका. बऱ्याच लोकांना राजकारणावर चर्चा करायची सवय आहे, तर राजकारणावर चर्चा करू नका.
राजकारणाच्या चर्चेनं आपलं कुटुंब उभं राहणार नाही, आपली परिस्थिती सुधारणार नाही. तर कुठला पुढारी, कोण सरपंच हो, काय आमदार हो, खासदार हो, काय चर्चा तुम्ही करू नका. फक्त आपल्या द्राक्षाची करा, उद्योगाची करा, जगात काय चाललंय ती करा. आणि आमच्या घरात टीव्ही नाही, आमच्या घरात टीव्ही नाही. सगळं आम्ही संवाद आमचा एकमेकाचा अभ्यास करून मांडत असतो. टीव्ही बघत बसू नका. माझी महिला भगिनींना विनंती आहे, माता भगिनींना, घरातनं टीव्ही हद्दपार करा. कारण की टीव्हीतनं तुम्हाला मालिका बघून काय चांगलं मिळणार नाही आणि बातम्या बघून एवढं चांगल्या विचाराचं राजकीय पुढारी राहिलेलं नाहीत. त्यामुळं त्यात वेळ घालवू नका. तुम्ही तुमचा वेळ कामात घालवा आणि सकाळी उठले की आपापलं काम करून संध्याकाळी आपल्या कुटुंबात या आणि एकमेकाला उद्योगाविषयी चर्चा करा. आपल्या मुलांना सुद्धा त्याचं ज्ञान द्या, शिक्षणाचं ज्ञान द्या आणि आपली पिढी चांगली सुसंस्कृत करा, चांगली उद्योगी बनवा आणि सक्षम आर्थिकदृष्ट्या व्हा. तुम्हाला सगळं पैसे मिळाल्यानंतर एवढं केलं की चांगलं पैसे मिळते. तुम्ही प्रत्येकानं सगळं पैसे मिळाल्यानंतर फक्त आई वडिलाला विसरू नका. आई वडिलाची सेवा चांगली करा. त्यांच्यासाठी थोडा वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा, बोलत राहावा. द्राक्षावर बोलायचं भरपूर आहे, त्यावेळेला बोलू. मला इथं तुम्ही बोलवलं आणि सगळ्यांनी मला इथं, मी माझं भाग्य समजतो की मला इथं या व्यासपीठावर एवढ्या मोठ्या ज्ञानी संत महंत लोकांच्यात मला बोलायची संधी मिळाली. त्याबद्दल मी या बिळूरकरांचं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ದ್ರಾಕ್ಷಿ ಬೆಳೆಗಾರರ ಬಗ್ಗೆ, ದ್ರಾಕ್ಷಿ ಬೆಳೆಗಳ ಬಗ್ಗೆ ಹಾಗೂ ನಾವು ನಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿರುವುದರ ಬಗ್ಗೆ, ನಾವು ಮುಂಜಾನೆ ಯಾವಾಗ ಬರಬೇಕು, ನಮ್ಮ ಪರಿವಾರದೊಂದಿಗೆ ಹೇಗೆ ನಾವು ನಿರ್ವಹಣೆ ಮಾಡಬೇಕು, ಇದರರ್ಥ ಸಾಯಂಕಾಲ ಔಷಧ ತರಕ್ಕೆ ಬರ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ನಮ್ಮ ಔಷಧ ಹಾಕೋದು ಹೋಗೋದಲ್ಲ. ಅದ್ರಾಗ ಟೈಮ್ ಸೆರಿಮನಿಗೆ ಹೋಗಿ ಎಲ್ಲರ ಜೋಡಿ ಕೂತು ಊಟ ಮಾಡುವಂಥ ಕಾರ್ಯಗಳನ್ನ ಮಾಡಬೇಕು ಎಂಬ ಸದಾಶಯವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ ಮಾರುತಿ ಚೌಹಾಣ್ ಇವರಿಗೆ ಶ್ರೀಮಠದ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತರ ಪರವಾಗಿ ಒಂದು ಜೋರಾದ ಚಪ್ಪಾಳೆಯನ್ನು ತಟ್ಟಿ ಅವರನ್ನು ಗೌರವಿಸೋಣ. ಅವರಿಗೆ ಶ್ರೀಮಠದ ಗೌರವ ಶ್ರೀರಕ್ಷೆ ಹಾಗೂ ಬಿಳೂರಿನ ದ್ರಾಕ್ಷಿ ಬೆಳೆಗಾರರ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರ ಸಂಘದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರಿಂದ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಸತ್ಕಾರವನ್ನ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಅವರಿಗೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು, ದ್ರಾಕ್ಷಿ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್, ನಮ್ಮ ಬಿಳೂರಿನ ಎಲ್ಲ ಕನ್ಸಲ್ಟೆಂಟ್ಗಳು ಬಂದು ಅವರಿಗೆ ವಿಶೇಷವಾದಂತಹ ಸನ್ಮಾನವನ್ನು ಮಾಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಮೂಲಕ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಿಗೆ, ಬಿಳೂರಿನ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರಿಗೆ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತಿದ್ದೇವೆ. ಶ್ರೀಮಠದ ಪರವಾಗಿ ಶರಣಶ್ರೀ ಮಾರುತಿ ಚೌಹಾಣ್ ಇವರಿಗೆ ಶ್ರೀಮಠದ ಗೌರವ ಶ್ರೀರಕ್ಷೆ, ಆಶೀರ್ವಾದ ಪರ ಶ್ರೀರಕ್ಷೆಯನ್ನ ನಮ್ಮ ಶ್ರೀಮಠದ ಪರಮ ಪೂಜ್ಯರು ಈಶಪ್ರಸಾದ ಸ್ವಾಮಿಗಳು ನೆರವೇರಿಸಿಕೊಡ್ಬೇಕಂತೇಳಿ ಅವರಲ್ಲಿ ವಿನಂತಿ. ತಾಯಂದ್ರು ದಯವಿಟ್ಟು ಯಾರು ಮಾತಾಡಬಾರ್ದು. ಆ ವೇದಿಕೆ ಕಟ್ಟಿ ಮೇಲೆ ಹಿಂದೆ ಕೂತವ್ರು. जो सभा के पीछे जो बैठे, जो दीवार के साथ वो लोग जो बाहर से भी आए होंगे, वो लोग आपसे विनंती है आप लोग इस साइड में आके बैठना है. आपसे इस व्यासपीठ से विनंती करते हैं कि आप लोग यहाँ पर आके बैठना है. जो पीछे बैठे हैं लोग, जो महिला सभा मंडप के पीछे जो लोग बैठे हैं 4-5 लोग, वो लोग आके यहाँ पर बैठिए प्लीज. ಇವತ್ತಿನ ಈ ರೈತ ಸಮಾವೇಶಕ್ಕೆ ನಮ್ಮ ದ್ರಾಕ್ಷಿ ಬೆಳೆಗಾರರಿಗೆ ವಿಶೇಷ ಮಾರ್ಗದರ್ಶನವನ್ನು ನೀಡಿದ ಮಾರುತಿ ಚೌಹಾಣ್ ಇವರಿಗೆ ಶ್ರೀಮಠದ ಪರವಾಗಿ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಬಿಳೂರಿನ ಎಲ್ಲ ದ್ರಾಕ್ಷಿ ಮಾರ್ಗದರ್ಶಕರು ಕನ್ಸಲ್ಟೆನ್ಸಿಯ ವಿಶೇಷ ಯುವ ಶಕ್ತಿ ವತಿಯಿಂದ ಅವರಿಗೆ ಒಂದು ಗೌರವಾರ್ಪಣೆಯನ್ನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅವರೆಲ್ಲರಿಗೆ ತುಂಬು ಹೃದಯದ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಈ द्राक्षी बेಳೆಗಾರರ द्राक्षी बाग मार्गदर्शक जो लोग देणगी दिया है उनका नाम इस प्रकार है: चन्नप्पा रामण्ಣ बिरादार 11,000, राहुल भीमो चौहान 11,000, प्रकाश गुरबसु नागराळे 11,000, महादेव सिद्धप्ಪ हालहಳ್ಳಿ 11,000, सदाशिव